नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मराठी स्कॉलरशिप या विषयावरती मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. मी रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे या ठिकाणी मराठी विषयाचे अध्यापन करत आहे. आता डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे स्कॉलरशिपचा अगदी अभ्यासक्रम संपवण्याचा शेवटचा काळ आणि या काळातील घटक म्हणजे वृत्त. तर इयत्ता 8वी मराठी विषयासाठी 3 अक्षर गणवृत्त ही अभ्यासासाठी दिलेली आहेत. मग त्यामधलं जे पहिलं वृत्त आहे ते आहे भुजंग प्रयात, दुसरं आहे वसंत तिलका आणि तिसरं आहे मालिनी. तर ही तीनही जी वृत्त आहेत ती अक्षरगण वृत्त आहेत. वृत्ताचे तसे पाहिले गेले तर 2 प्रकार पडतात, एक अक्षरगण वृत्त आणि दुसरं आहे ते मात्रावृत्त. पण आपल्याला मात्रावृत्तांचा विचार करायचाच नाही, कारण मात्रावृत्त हे तुम्हाला अभ्यासासाठी नाही. फक्त आपल्याला विचार करायचा आहे तो फक्त अक्षरगण वृत्ताचा. आता अक्षरगण वृत्ताचा विचार करत असताना आपल्याला गद्य आणि पद्य या 2 घटकांचा विचार करावा लागणार आहे. ज्या वेळेस माणूस किंवा व्यक्ती आपल्या मनातील विचार व्यक्त करत असतो त्यावेळेस तो एकतर गद्यामध्ये किंवा पद्यामध्ये आपले विचार व्यक्त करत असतो. तर गद्य म्हणजे काय, तर मनात येईल ते आपण बोलतो ते म्हणजे गद्य. आणि पद्य म्हणजे काय, तर पद्यातील शब्दांना लय असते आणि मग या लयबद्ध रचनेलाच काय म्हटलं जातं, पद्य म्हटलं जातं. पद्यात एकाखाली एक ओळी किंवा चरण असतात, तसं गद्यामध्ये काय असतात, परिच्छेद असतात. मग आपल्याला वृत्ताची व्याख्या पाहावी लागेल. वृत्त म्हणजे काय, तर अशा प्रकारच्या लयबद्ध शब्दांना काय म्हटलं जातं, वृत्त म्हटलं जातं. म्हणजेच कवितेत ही जी विशिष्ट शब्दरचना असते तिला वृत्त असे म्हणतात आणि वृत्तालाच दुसरं नाव आहे छंद. मग ज्यावेळेस आपण वृत्ताचा विचार करतो, आता आपण प्रथमतः जो विचार करणार आहोत तो अक्षरगण वृत्ताचा विचार करणार आहोत. मग अक्षरगण वृत्ताचा विचार करत असताना आपल्याला लघुगुरु क्रम पाहावा लागणार आहे. मग याच्यामध्ये लघु अक्षर, गुरु अक्षर आणि यती या 3 घटकांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. सुरुवातीलाच आपण शब्दांच्या जाती पाहण्यापूर्वी जो घटक अभ्यासलेला आहे तो आहे वर्णविचार. मग त्याच्यामध्ये आपण ऱ्हस्व उच्चार पाहिलेले आहेत, दीर्घ उच्चार पाहिलेले आहेत आणि यावरच हा लघुगुरु जो क्रम आहे तो अवलंबून असतो. आता लघु अक्षर म्हणजे काय, तर ज्या अक्षराच्या उच्चाराला कमी वेळ लागतो त्याला लघु अक्षर म्हणतात व ते इंग्रजीतील यू या चिन्हाने दाखवले जाते. मग ज्या ठिकाणी ऱ्हस्व अक्षराची अक्षरे असतील त्यांचा उच्चार हा कमी असतो त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इंग्रजीमधील यू हे अक्षर द्यायचं आहे. आता गुरु अक्षर म्हणजे काय, तर ज्या अक्षराच्या उच्चाराला जास्त वेळ लागतो म्हणजे ज्यांचा उच्चार हा काय होतो, दीर्घ होतो, त्याला गुरु अक्षर म्हणतात. ते ऋण म्हणजे आपल्या वजाबाकी या चिन्हाने दाखवले जाते. यती. आता सगळ्यात महत्वाचा घटक आहे यती. यती म्हणजे काय, थांबणं. आपण कोणतीही गोष्ट बोलत असताना सलग सलग बोलू शकतो का, नाही. तर आपल्याला काय करावं लागतं, बोलत असताना आपल्याला थोडा वेळ थांबावं लागतं. जसं गद्यामध्ये आपण काय करत असतो, विरामचिन्हांचा वापर करत असतो. मग स्वल्पविराम असेल, अर्धविराम असेल, पूर्णविराम असेल, यांची जी थांबायची वेळ असते ती ठरलेली असते. स्वल्पविराम असेल तर आपण खूप कमी वेळ थांबतो, अर्धविराम असेल तर स्वल्पविरामापेक्षा थोडा जास्त वेळ, आणि पूर्णविराम असेल तर या दोन्हींपेक्षा थोडा जास्त वेळ आपण काय करत असतो, थांबत असतो. मग इथं यती पण तशीच आहे. यती म्हणजे काय, थोडा वेळ थांबणं. मग ज्यावेळेस आपण कवितेच्या ओळी सलग सलग म्हणत असतो
त्यावेळेस आपण काय करत असतो, त्या ओळी म्हणत असताना किंवा लयबद्ध रीतीने गात असताना देखील आपण काही ठिकाणी थांबतो, त्याला यती असे म्हणतात. मग अक्षरगणवृत्त मी आधीच सांगितलं की आपल्याला वृत्ताचे 2 प्रकार पडतात, अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त. तर मात्रावृत्त हे आपल्याला अभ्यासासाठी नाही. मग अक्षरगणवृत्त म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. मग अक्षरगणवृत्त समजून घेत असताना आपल्याला गण म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तर कवितेमध्ये प्रत्येक चरणामध्ये 3 अक्षरांचा एक गट पडतो आणि या गटाला काय म्हटलं जातं, गण असं म्हटलं जातं. अक्षरांचे असे गण पाडून जे वृत्त तयार होते त्यास अक्षरगणवृत्त म्हणतात. आता बघा, प्रभाते मणी राम चिंतित जावा ही कवितेची ओळ तुम्हाला दिलेली आहे आणि याचे इथं काय केलेले आहे, 3-3 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. प्रभाते हा वेगळा घेतलाय, म नि रा हा वेगळा घेतलाय, म चिंती वेगळा घेतलेला आहे आणि त जावा असे हे 4 गट तयार झालेले आहेत. आणि मग त्यांना काय दिलेले आहेत, लघु गुरु क्रमानुसार त्यांना काय दिलेली आहे, चिन्ह दिलेली आहेत. आता अक्षरगणवृत्ताचे 8 प्रकार पडतात. म्हणजे ही जी गण आहेत त्याचे किती प्रकार पडतात, 8 प्रकार पडतात. मग त्याच्यामध्ये 3 अक्षरांचा एक गट असतो. मग 3 अक्षर जी असतात त्यांना आद्य, मध्य आणि अंत्य अशी 3 नावं दिलेली असतात. आद्य म्हणजे काय, तर सुरुवातीचं अक्षर. मध्य म्हणजे काय, मधले अक्षर. आणि अंत्य म्हणजे काय, तर शेवटचे अक्षर. आता उदाहरणार्थ इथं प्रभाते या 3 अक्षरांचा एक गट तयार झालेला आहे, एक गण तयार झालेला आहे. मग प्र म्हणून तो लघु आहे, भा हा त्याचा उच्चार दीर्घ होतो म्हणून तिथं आपण गुरु हे चिन्ह दिलेलं आहे आणि ते ला आपण काय दिलेलं आहे, गुरु हे चिन्हच दिलेलं आहे. प्र हे आद्य अक्षर आहे, भा हे मध्य अक्षर आहे आणि ते हे अंत्य अक्षर आहे. असं प्रत्येक गणामध्ये आपल्याला 3 अक्षर दिसणार आहेत, आद्य, मध्य आणि अंत्य. आता अक्षरगणवृत्ताचे हे जे 8 प्रकार आहेत ते इथे दिलेले आहेत. आद्य लघु म्हणजे सुरुवातीचा लघु, यमाचा य गण. मध्य लघु म्हणजे काय, दोन्ही बाजूला काय असणार आहेत, गुरु असणार आहेत आणि मध्ये काय असणार आहे, लघु. मग राधिकाचा र गण. आणि अंत्य लघु म्हणजे काय असणार आहे, शेवटी आपल्याला लघु दिसणार आहे, तारपचा त गण. आणि सर्व लघु म्हणजेच काय, नमनचा न गण. आद्य गुरु भास्करचा भ गण, मध्य गुरु जनासचा ज गण. असे या अक्षरगणवृत्ताचे आपल्याला 8 प्रकार पडलेले दिसून येतात. आणि मग या गणांवरूनच या अक्षरवृत्तांची जी आपण 3-3 गट पाडणार आहोत गणाचे, त्याला आपण काय देणार आहोत, नाव देणार आहोत. अंत्यगुरु राहिलेला आहे समराचा स गण आणि सर्व गुरु म्हणजे मानावाचा म गण. आता प्रत्येक 3 अक्षरांचं गट पाडल्यानंतरनं काही वेळेस चरणामध्ये शेवटी अक्षर शिल्लक राहत असतात. तर ती अक्षर काय समजायची आहेत, आपल्याला गुरु समजायचे आहेत व त्याला ग हे नाव द्यायचं आहे. आता या अक्षरगणवृत्तातलं जे पहिलं अक्षरगणवृत्त आहे ते म्हणजे भुजंग प्रयात, की तुम्हाला फक्त 3च वृत्त अभ्यासायची आहेत. एक म्हणजे भुजंग प्रयात, दुसरं म्हणजे वसंत तिलका आणि तिसरं म्हणजे मालिनी. तर भुजंग प्रयात हे जे आहे ते हे जे आहेत हे अक्षरगणवृत्त आहेत. ही तिन्ही जे आपण अभ्यासणार आहोत ती अक्षरगणवृत्तच आहेत. पण लक्षण लिहिताना आपल्याला प्रत्येक वेळेस हे लिहायचं आहे की हे काय आहे, अक्षरगणवृत्त आहे. आता चरण, प्रत्येक चरणामध्ये प्रत्येक कडव्यामध्ये किती चरण आहेत, 4 चरण आहेत. आता कवितेच्या ओळी जर तुम्ही पाहिल्या असतील तर तुम्ही कडवी पाहिली असतील, 4 ओळींचं, 5 ओळींचं, कधी 2 ओळींचं. तर इथं जे हे अक्षरगणवृत्त आहेत याच्या प्रत्येक चरणामध्ये आपल्याला 4 चरण दिसतात
आणि प्रत्येक चरणामध्ये म्हणजे त्याच्या प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला 12 अक्षरे पाहायला भेटतात. आता याचा जो गण आहे तो आहे य य य. 4 वेळा आपल्याला काय येणार आहे? य येणार आहे, कारण अक्षर किती आहेत? 12. 3चा गट पाडल्यानंतर ना 3 चोक 12 म्हणजे किती गण पडणार आहेत? 4. मग य म्हणजे काय? आद्य लघु. प्रत्येक पहिलं जे अक्षर असणार आहे ते असणार आहे लघु, दुसरं अक्षर असणार आहे गुरु आणि तिसरं अक्षर पण काय असणार आहे? गुरु. यती म्हणजे कुठल्या अक्षरावरती थांबणार आहे? तर 6व्या अक्षरावरती. उदाहरणार्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा. ज्यावेळेस आपण ही ओळ किंवा हे चरण ज्यावेळेस आपण म्हणणार आहोत त्यावेळेस बघा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. ज्यावेळेस आपण यो शब्द म्हणणार आहे योग मधला, त्यावेळेस आपण थोडासा काय घेतो? तिथं पॉज घेतो, म्हणजे थोडंसं आपण किंचितच थांबतो. म्हणून इथं यती कितव्या अक्षरावरती आहे? 6व्या अक्षरावरती आहे. तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हिची आता. याच्या आता पुढच्या भागामध्ये मी काय पाडलेले आहेत? तर त्याचे गण पाडलेले आहेत. सदा सर्वदा योग तुझा घडावा हे चरण मी इथं दिलेलं आहे आणि त्याचे काय केलेले आहे? 3-3चे असे 4 भाग करून त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? गण मी लिहिलेले आहे. मग बघा, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु आणि त्याचे जे गण आहेत ते मी प्रत्येक गटाच्या खाली, प्रत्येक गणाच्या जे लघु गुरु क्रम लावलेला आहे त्याच्या खाली लिहिलेला आहे य य य य. आता जो दुसरा जो प्रकार आहे तो आहे वसंत तिलका. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, लक्षण लिहिताना पहिल्यांदा काय लिहायचं आहे? हे आहे अक्षरगण वृत्त चरण. या वसंत तिलकामध्ये सुद्धा किती चरण आहेत? 4 चरण आहेत. फक्त फरक एवढा आहे की प्रत्येक चरणामध्ये 14 अक्षर आहेत. भुजंगप्रयात मध्ये 12 अक्षर आहेत, वसंत तिलकामध्ये 14 अक्षर आहेत. गण बघा, त भ ज ज ग ग. आता ग ग म्हणजे काय? तर शेवटी काय राहणार आहेत? 2 अक्षर शिल्लक राहणार आहेत आणि 2 अक्षर शिल्लक राहिल्यानंतर ना आपण त्यांना गुरु म्हणजेच काय देणार आहोत? ऋण चिन्ह देणार आहोत, वजा बाकीचं चिन्ह देणार आहोत आणि त्याला नाव देणार आहोत ग ग. म्हणजे 3 चौक 12 राहिले 2, त्यांना आपण नाव दिलेलं आहे ग ग. म्हणून त भ ज ज इथपर्यंत 12 अक्षर आणि ग ग ही 2 अक्षर अशी मिळून किती अक्षर आहेत? या चरणामध्ये 14 अक्षर आहेत. यती आहे 8व्या अक्षरावरती. म्हणजे आपण कितव्या अक्षरानंतर थोडंसं थांबणार आहोत? 8व्या अक्षरानंतर. बघा, मी म्हणून दाखवते कवितेच्या ओळी, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश. ज्या वेळेस मी आरक्त होय फुलुनी म्हणतीये त्याच्यानंतर मी थोडंसं थांबतीये आणि मग मी प्रणयी पलाश म्हणतीये. फेकी रसाळ तरुही मधुगंध पाश, एकूणही तुझं पिकस्वर मंजुळे का, वृत्ती वसंत तिलका न तुझी खुले का. बघा, आता इथं वसंत तिलकाचे पण मी 3-3च्या गटामध्ये विभाजन केलेलं आहे. 4 गट पूर्ण झालेले आहेत आणि ले आणि का ही 2 अक्षर शिल्लक राहिलेली आहेत आणि त्यांना आपण काय दिलेलं आहे? वजाबाकीचं चिन्ह दिलेलं आहे लघु गुरु क्रमामधलं, म्हणजे गुरुचं चिन्ह दिलेलं आहे आणि शेवटी काय लिहिलेलं आहे? ग ग. आता वृत्तातला आपण तिसरा आणि शेवटचा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे मालिनी. प्रत्येक वेळेस लक्षण पहिलं जे येणार आहे ते आहे हे अक्षरगण वृत्त आहे. आता याच्याही चरणामध्ये किती चरण आहेत? 4 चरण आहेत. प्रत्येक चरणामध्ये 15 अक्षर आहेत. बघा, 12 अक्षर म्हटले की भुजंगप्रयात, 14 अक्षर म्हटली की वसंत तिलका आणि 15 अक्षर म्हटली की मालिनी. अतिशय सोपं आहे. यती पण लक्षात ठेवायची आहे. भुजंगप्रयाची यती आहे 6व्या अक्षरावरती, वसंत तिलकाची यती आहे 8व्या अक्षरावरती आणि त्याचप्रमाणे मालिनी वृत्ताची सुद्धा यती 8व्या अक्षरावरच आहे. गण याचे आहेत न न म य य. तर इथं 15 अक्षर आहेत, 3-5 15 म्हणजे किती गट पडणार आहेत? किती गण पडणार आहेत? 5 गण पडणार आहे. एकही एक अक्षर एक्स्ट्रा शिल्लक राहणार नाही. बघा, आता
उदाहरणार्थ, पखरण बघ घाली भुवरी पारिजात, परिमल उधळी हा सोण चाफा दिशात, गवतही सुमभूषा दाखवी आज देही, धरणी हरित वस्त्रा मालिनी साजते ही. 8व्या अक्षरावरती आपण थोडा वेळ थांबतोय, म्हणून इथं यती 8व्या अक्षरावरती आहे. आता तुम्हाला याचे गण पाडून दाखवलेले आहेत. न, न, म, य, य. तर 2 जे न आहेत तिथं काय आहे, तिन्ही ठिकाणी आपल्याला लघु अक्षर दिसतील. त्याच्यानंतर म च्या ठिकाणी आपल्याला 3ही गुरु अक्षर दिसणार आहेत आणि य च्या ठिकाणी आपल्याला लघु गुरु अशी अक्षर दिसणार आहेत. तर अशा प्रकारे आपण 3ही वृत्तांचा अभ्यास केलेला आहे. 3ही वृत्त ही समजण्यासाठी अतिशय सोपी आहेत. फक्त आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याच्यावरती काय मिळणार आहेत, मार्क भेटणार आहेत.